या जिल्ह्यावरती नेमलेले आहेत 10 सचिव, 4 सरचिटणीस, महिला आघाडी, युवा मोर्चा असे 7 मोर्चा आहेत। अशी पूर्ण एक 80 जणांची टीम बनवलेली आहे जिल्ह्याची। विशेषतः निवडणुकीनंतर ही नियुक्ती पहिल्यांदाच आहे। काय नेमकं या नियुक्तीमध्ये वेगळं आहे? काय झालं की आपण जेव्हा मी जिल्हाधिकारी झाल्यापासून अंबरनाथ निवडणूक असेल, अंबरनाथची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असतील, अशा काळामध्ये ह्या दोन्ही निवडणुका तसेच त्याच्यामुळे बरेचसे लोकांना सामावून घ्यायचं होतं। जुने कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक तिकीट मिळालेलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाही आहे। कारण की कसं आहे की संघटना बांधण्यासाठी काम करायचं होतं आणि आमच्यामध्ये एक अशी पद्धत आहे की एक व्यक्ती एक पद, त्यामुळे ही टीम थोडीशी संघटना म्हणजे सगळी टीम बनवायला थोडासा आम्ही वेळ घेतलेला आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्ह्याची पदाधिकारी कार्यकारिणी घोषित केली। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांनी आज सगळ्यांना आपली नावं सांगितली। रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कमिटी स्थापन झाली। कसं असतं, भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं कुणाला कसं कुठं बसवायचं आणि कुठली जबाबदारी द्यायची याकरिता थोडंसं सगळे विचार विनिमय करून बसत असतो आम्ही। आणि मग भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून जी घटनात्मक पद्धत आहे भाजपची, 10 उपाध्यक्ष, 10 सचिव, 4 सचिव, महिला मोर्चा, अशी सगळी कार्यकारिणी करून सगळ्या जातीतल्या सगळ्या धर्मातल्या लोकांना यामध्ये समाविष्ट करून घेऊन कल्याण महापालिका क्षेत्रातल्या आणि अंबरनाथ शहरातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांना इथं कसं काय सामावून घेता येईल याकरिता नंदूजींनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी घेतलेला आहे। जिल्ह्याच्या कार्यकारिणीला पुढं जिल्ह्याचे पदाधिकारी असतील त्यांना मंडळाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील प्रभारी म्हणून, किंवा वेगवेगळे एरिया विभाग दिले जातील, त्या ठिकाणी संघटना वाढवण्यासाठी काम केलं जाईल। आणि पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टी हे संघटनात्मक 100% वाढवण्याकरता आपण सगळेजण प्रयत्न करतो। त्यामुळे जिल्ह्याच्या कार्यकारिणीला आणि नंदूजींना मनापासून शुभेच्छा।